की ओबीसींना घेऊन धर्मांतर करायचं. परंतु हे मानसिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ज्या प्रशिक्षणाची गरज आहे त्याची काय सोय केली? कोणती सोय आहे? कोणती व्यवस्था आहे? जर त्याचा विचार केला गेला नाही, योग्य प्रकारे त्यांच्यामध्ये धम्म रुजवण्याचा आणि त्या माणसाचं मानसिक परिवर्तन होण्याच्या अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला नाही, तर केलं जाणारं धर्मांतर ही फक्त वरवरची गोष्ट ठरेल, केवळ राजकीय ठरेल, त्याला दुसरा काही अर्थ राहणार नाही. म्हणून धर्म ही सामर्थ्य मिळवून देणारी बाब आहे. हा बाबासाहेबांचा विचार आज त्यांना मानणाऱ्या समाजानं पुन्हा नव्यानं स्वीकारला पाहिजे आणि बुद्ध धर्माचा वापर त्या पद्धतीनं होईल आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, आपलं मानसिक परिवर्तन होण्यासाठी, तशाच प्रकारचं सर्व समाजामध्ये मानसिक परिवर्तन होण्यासाठी आणि त्या माध्यमातून तो समाज एकमेकाशी जोडल्या जाण्यासाठी त्याचा वापर होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून रिलिजियस सोर्स, रिलिजन इज द पॉवर ऑफ सोर्स, हे महत्वाचं प्रिन्सिपल पण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे कार्ल मार्क्सला उत्तर देताना मग बाबासाहेब म्हणतात, हा याच्यामधला एक मुद्दा आपला राहिला की आज बहुजनांची संख्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब लोकांची 52% या देशामध्ये. ह्या 52% आपल्याला मागासलेलं वागून आपल्याला नाडले पिडलेलो आहोत. आपल्याला आपला उद्धार करण्याची संधी मिळालेली आहे. आपण सत्ता हातात घेऊ शकतो आणि सर्व प्रकारच्या सुधारणा करू शकतो. अशा प्रकारची त्यांच्यामध्ये एक विचाराची जर रुजवात झाली आणि ते एकोप्यानं राजकीय सत्तेचा वापर करायला लागले तर या देशामध्ये इतरांना कोणाला सत्ता गाजवता येणार नाही. कारण लोकशाहीमध्ये मेजॉरिटीचा रूल असतो, सामर्थ्य असतं. म्हणून ज्यांच्या हातामध्ये मेजॉरिटी आहे ते गुलाम आहेत, मागासलेले आहेत, विचित्र प्रकारे संघर्ष करतात, नक्सलाईट बनतात, इतर चळवळी करतात. परंतु अशा तऱ्हेने एकोप्यानं एकत्रित येण्याची अक्कल मात्र त्यांच्यामध्ये वाढत नाही आणि ते कार्य फक्त बुद्धाचा धम्म करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून या देशामध्ये पुढे चालून जर खऱ्या अर्थानं काही कल्याणकारक घडायचं असेल तर बुद्ध धम्माचं अधिष्ठान अतिशय भक्कम आणि व्यापक केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे सत्य अजून तरी या समाजातल्या शिकल्या सवरल्या लोकांनी लक्षात घ्यावं. आणि माझं तर असं निरीक्षण आहे की हाच वर्ग त्याच्यापासून प्रामुख्यानं दूर आहे. प्रामुख्यानं आचरणाच्या नावानं पत्ता नाही. धम्माच्या साठी सुद्धा एकत्रित येण्याची प्रवृत्ती नाही. प्रत्येकाचा कॅम्प वेगळा, छावणी वेगळी. नाव बुद्धाचं, नाव बाबासाहेबांचं, छावणी मात्र वेगळी. आपापसामध्ये एकमेकांचं मैत्री तर राहू द्या, परंतु प्रत्यक्ष शत्रुत्व आहे. ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे ते आपण जाणा, ते लक्षात घ्या. बुद्धाचा धम्म मैत्री शिकवतो आणि मैत्रीच्या माध्यमातून मनुष्य जोडतो. त्या बुद्ध धर्माचे आपण अनुयायी असं म्हणणारी माणसं आपापसामध्ये जेवढे द्वेषाने आणि विरोधानं का पछाडलेली आहेत? इज देअर जस्टिफिकेशन? नो. आणि याचा आजपर्यंतच्या पिढीनं काही विचार केला नसेल तर असो त्याची जी स्थिती असेल ती. परंतु नव्या पिढीला त्याचा विचार केल्याशिवाय भविष्य नाही, हे मात्र त्यांनी अवश्य लक्षात घेतलं पाहिजे. बुद्ध धर्माकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जितकं एज्युकेशन महत्वाचं आहे कदाचित त्यापेक्षा अधिक धम्म महत्वाचा आहे, युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि आज असं पाहायला मिळतं की धम्म कार्यामध्ये आणि त्या विहारांमध्ये युवकांचाच पत्ता नसतो अजिबात. आता नसतो याला ते कारणही देताना तिथे काहीच नाही ना. आणि काही नाही तर तुमच्यामध्ये थोडीशी अक्कल आहे, चेतना आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे. थोडस पुढे जाऊन तुम्हीच का द्यायला पुढे येत नाही? का करायला पुढे येत नाही? सेमिनरी आम्ही स्थापन केली. या सेमिनरीमध्ये
समोर जे विद्यार्थी बसले त्याच्यामध्ये एकही नागपूरचा नाही. हे या शाळेची शोकांतिका आहे. अधिक मला वाटतं बोलण्याची काही आवश्यकता नाही. समझने वालों को इशारा काफी होता है. तर तेवढं आपण नीट लक्षात घ्यावं. पुढे बाबासाहेब म्हणतात की ठीक आहे, कम्युनिस्टांचं आपण मान्य करू की हा कामगार वर्ग जे त्याचं ऐक्य झालं पाहिजे, कबूल. बाबासाहेब दुसरा हा बॉम्ब टाकतात आणि त्याचा विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. त्यांनी काय म्हटलंय की यांना एकत्रित करायचं आपण ठरवलं तर काय होईल. ते म्हणतात, विल द प्रोलेटेरिएट ऑफ इंडिया कंबाइन टू ब्रिंग अबाउट दिस रेवोल्यूशन. प्रोलेटेरिएट ऑफ इंडिया कंबाइन, थोडक्यामध्ये या देशातला जो कामगार वर्ग आहे, आपण त्याला फार तर म्हणून मागासलेला वर्ग, आता हा अशा प्रकारची क्रांती घडवून आणण्यासाठी एकत्रित येऊ शकेल काय. भारतीय इतिहासानं सिद्ध केलेलं आहे की कामगार म्हणून सुद्धा एकत्रित येत नाही. कामगारांच्या सुद्धा जातीप्रमाणात संघटना असतात. जातीप्रमाणे कामगारांच्या संघटना आहेत. साऱ्यांची तक्रार असेल, आम्हाला कमी पगार मिळतो, आमचे शोषण होतं. पण त्यामध्ये 10 जातीचे लोक असतील तर त्यांचे 10 संघटन असतील चळवळ करणारी, आणि मग 10 आहेत म्हटले त्यांना त्यांची फाटाफूट करायची, फोडाफोड करायची आणि त्यांना निष्क्रिय करायचं, हे धनपतींना सहज शक्य आहे. याचा दुष्परिणाम मुंबईमध्ये झालेला पाहतो. जे अर्थशास्त्राचे अभ्यासक असतील त्यांना कळेल ते की मुंबई एकेकाळी महाराष्ट्राची एक इंडस्ट्रियल प्लेस होती आणि तिथे शेकडो कापड गिरण्या होत्या. अन्न जशी माणसाची मूलभूत गरज, त्याशिवाय जगू शकत नाही, कापडे तशीच माणसाची मूलभूत गरज आहे. पण या जेवढ्या काही शेकडो गिरण्या होत्या, साऱ्या गिरण्या बंद पडल्या. आज नावाला 2-3 गिरण्या मुंबईमध्ये चालू आहेत. का बंद पडल्या? कामगारांच्या चळवळींनी सतत संप केले. इंडस्ट्रियलिस्ट ते जेरीस आले आणि त्यांनी इथून पळ काढला. आज मुंबईमध्ये लाखो गिरणी कामगार बेघर आणि बेकार झालेले आहेत. त्यांचं पुनर्वसन गेल्या 30 वर्षामध्ये सरकार करू शकलेलं नाही. 30-40 वर्षामध्ये ह्या देशोधडीला लागलेल्या लोकांचा आजही कोणी वाली नाही. गिरण्याची प्रचंड प्रॉपर्टी पडून आहे, विक्रीला काढलेली आहे मोठ्या रकमेनं, त्यातून मग पैसा येईल त्यासोबत कामगाराला वापरू, अशा प्रकारची सरकारची भाषा आहे. घडत प्रत्यक्षात काहीच नाही. कामगारांनी स्वतःचं नुकसान करून घेतलं हा इतिहास आहे. तेच जर एकोप्यानं लढले असते तर होऊ शकतं की त्या मुंबईमधल्या सर्व गिरण्यांचे मालक बनले असते. थोडक्यामध्ये गिरण्यांचं नॅशनलायझेशन होऊ शकलं असतं आणि ते एक राष्ट्रीय इंडस्ट्री बनू शकले असते. नाही घडलं ते. आणि या प्रश्नाचा आजही दलित वर्ग अभ्यास करत नाही. जास्तीत जास्त कामगार कोण होते? ज्यांना माथाडी कामगार म्हटलं जातं, गिरणी कामगार म्हटलं जातं. सामान्य माणसं होती, गोरगरीब माणसं होती, दलित होती, बहुजन समाजाची माणसं होती. हा विचार यासाठी करणं आवश्यक आहे की जातीच्या नावानं कामगार सुद्धा एकत्रित यायला आणि आपल्या हितासाठी एकोप्यानं संघर्ष करायला या देशामध्ये तयार होत नाही.
म्हणून कम्युनिस्टांची भूमिका, समाजवादींची भूमिका चुकीची होती असं बाबासाहेबांनी सांगितलं. आणि त्यासाठी त्यांनी ते रोमनेचं उदाहरण दिलं होतं की रोमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये तिथला जो कामगार होता, कामगार वर्ग प्लेबियन, त्यांनी बंड केलं. सत्ताधीश वर्ग होता पेट्रिशियन्स, त्यांच्यापासून त्यांनी हक्क हिरावून घेतले आणि आपले प्रतिनिधी स्वतःचे आम्हीच निवडून देऊ, तुम्ही त्याच्यात मत द्यायचं नाही. म्हणजे स्वतःचा प्रतिनिधी स्वतःच्या मताने निवडण्याचा मोठा हक्क त्यांनी मिळवला आणि आपले सच्चे प्रतिनिधी ते पार्लमेंटमध्ये पाठवण्यास सिद्ध झाले. एवढा मोठा संघर्ष मिळवला. थोडक्यामध्ये त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाचा अधिकार मिळवला, जो पुणा पॅक्टनं गमावला आणि बाबासाहेबांनी कम्युनल अवॉर्डमध्ये जिंकलेला होता. ब्रिटिशांनी जो हक्क दिला होता स्वतंत्र मतदारसंघाचा, तसाच हक्क त्या प्लेबियन लोकांनी मिळवला. पण त्यांनी दुसरी एक अट मान्य केली की रोमच्या धर्मपरंपरेप्रमाणे तिथली जी डेल्फी नावाची देवता होती, तिला कौल लावून तो निवडून आलेला जर प्रतिनिधी तिला मान्य झाला तरच तो पार्लमेंटमध्ये जाऊ शकत होता, नाहीतर त्याची निवडणूक रद्द होत होती. आणि त्या डेल्फी देवतेचे सारे पुजारी पेट्रिशियन होते. म्हणून मग त्यांनी काय युक्ती केली की ह्या प्लेबियन लोकांनी आपले स्वतःचे दमदार आणि प्रामाणिक प्रतिनिधी निवडून दिले आणि ते त्या डेल्फी देवतेला कौल लावण्यासाठी गेले की ते पुरोहित नेमके त्याला बात करायचे आणि जो कमजोर होता, होयबा होता, त्याला निवडून द्यायचे. परिणाम असा झाला की एवढ्या कष्टाने मिळवलेला इतका मोठा अधिकार सत्ताधीश होण्याचा तो या प्लेबियन लोकांनी गमावला. का? तर त्यांनी आपल्या भौतिक अधिकाराला महत्व दिलं नाही, धार्मिक सत्तेला महत्व दिलं. म्हणून त्यांची गुलामगिरी कायम राहिली. बाबासाहेबांनी म्हणून हा इशारा दिलेला आहे भारतीयांना की तुम्ही धार्मिक सत्तेचे जर गुलाम राहिलात तर तुम्हाला बाकी व्यावहारिक दृष्ट्या जे काही हक्क प्राप्त होतील ते नगण्य ठरतील, त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून आज आपल्याला पाहायला मिळते की लेजिस्लेशनमध्ये, कायदे कौन्सिलांमध्ये दलितांचे म्हणून जे पुढारी जातात ते कोणत्या योग्यतेचे असतात, कोणत्या लायकीचे असतात आणि त्या समाजाची किती इमानदार असतात हे मला सांगा. म्हणजे प्लेबियन लोकांची त्या धार्मिक निष्ठेमुळं, धार्मिक श्रद्धेमुळं जशी फसवणूक झाली, त्याप्रमाणे आजही बहुजन समाज या धार्मिक प्रवृत्तीमुळं, धार्मिक विश्वासामुळं, त्या देवी देवतांना मानण्यामुळं, त्या धर्मावरती विश्वास ठेवल्यामुळं स्वतःचं नुकसान करून घेतो. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. काही लक्षात येतं? बाबासाहेबांनी 36 साली सांगितलेलं आहे आणि आज ह्या 2013 सालामध्ये ते तितकं सत्य आहे जितकं त्या काळामध्ये सत्य होतं. काही फरक पडलेला नाही. म्हणून बाबासाहेबांचं काम करतोय आम्ही, समाजाच्या उद्धाराचं काम करतोय आम्ही. अशा प्रकारे जी माणसं बोलतात त्यांनी स्वतः नीट विचार केला पाहिजे की आपण कुठे आहोत. पॅट्रिशियनच्या बाजूला आहोत की खरंच प्लेबियन लोकांच्या बाजूला आहोत. कोणाचं प्रतिनिधी करतो आपण की आपलं पोट भरण्यासाठी भलतंच काही करतो आहोत, हाही त्यात महत्वाचा भाग आहे. मी आपल्याला यासाठी सांगू इच्छितो आहे की युवा पिढीनं ह्या सत्यतेची खात्री करून घ्यायची आहे. हा इतिहास नीट लक्षात घ्यायचा आहे, जाणायचा आहे. ही विसरण्याची गोष्ट नाही. जर आपण हा इतिहास विसरलात तर बाबासाहेबांनी इशारा दिल्याप्रमाणे लक्षात ठेवा, आपण इतिहास घडवू शकणार नाही. आणि बाबासाहेब गेल्यानंतर गेल्या 50 वर्षामध्ये त्यांचा समाज इतिहास घडवू शकलेला नाही. का? तर त्यांनी बाबासाहेबांच्या मूळ शिकवणीकडे दुर्लक्ष केलं आणि आपली धार्मिक सत्ता वाढवण्याची
आणि जुनी धार्मिक गुलामगिरी सोडण्याची पराकाष्ठा त्यांनी केलेली नाही, बेफिकीर राहिलेले तिथे, आणि त्यामुळं त्यांच्यातून इतिहास घडू शकलेला नाही. हा बाबासाहेबांचा विचार अतिशय महत्वाचा. म्हणून तेव्हा त्यांनी केव्हा काय म्हटलं होतं कम्युनिस्टांना, अगदी स्पष्ट शब्दामध्ये बजावलं होतं की भाऊ, तुम्हाला तर क्रांती करण्याच्या अगोदर ह्या देशातल्या सामाजिक विषमतेचा विचार केला पाहिजे. जर तो केला नाही तर तुम्हाला पुढे जाता येणार नाही. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी दुसरं एक महत्वाचं प्रपोजिशन मांडलेलं होतं. ह्याच्यासाठी जे आपण आता लक्षात घेतलं की समाजाला आणि माणसाला सामर्थ्य हे केवळ राजकारणातून आर्थिक सत्तेतून मिळत नाही, मिळतं त्यातून, पण त्या राजकारण आणि आर्थिक सत्तेचं मूळ सुद्धा, उगम सुद्धा धार्मिक सत्तेमध्ये आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या सत्तेमध्ये सामावलेला आहे. म्हणून माणसाचं खरं सामर्थ्य दोन सत्तेमधून येतं, धर्मसत्ता आणि त्याची सामाजिक प्रतिष्ठा, त्याचं सामाजिक मोठेपण. आज दलित जातीतला मनुष्य अगदी राष्ट्रपती पदापर्यंत गेला तरी त्याला काय म्हणतात, राष्ट्रपती म्हणून त्याची काही प्रतिष्ठा नाही. अरे तो दलित आहे, गेलं सारं मुसळकेरात. लक्षात आलं आपल्या? का तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा लाभत नाही? कारण तुम्ही त्या हिंदू धर्मातल्या जातीच्या स्केलमध्ये सर्वात खाली आहात. तुम्ही कितीही मोठेपण मिळवा, उच्च अधिकारी बना, राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचा, तुमच्या या देशामध्ये प्रतिष्ठा नाही. का तर तुम्ही खालचे टाकाऊ असे लोक आहात. काही लक्षात येतं? ती प्रतिष्ठा मुसलमानाला आहे. तो पूर्वाश्रमेचा दलित जरी असला, मुसलमान झाला, वेगळा धर्म स्वीकारला, त्याला प्रतिष्ठा आहे. तो राष्ट्रपतीला तो राष्ट्रपती असतो आणि प्रतिष्ठित मनुष्य सुद्धा असतो. या देशातल्या राष्ट्रपतीची आठवण करा, जाकीर हुसेन पासून सर्वांचीच. मी काय म्हणतो लक्षात येतं आपला? ख्रिश्चन माणसाला प्रतिष्ठा आहे. असेल तुमचाच भाऊबंधू पूर्वाश्रमीचा महाराज, पण तो ख्रिश्चन आहे. आता त्याची आयडेंटिटी वेगळी आहे, त्याचं सामाजिक प्रतिष्ठा वेगळी आहे. त्या प्रतिष्ठेने तो उच्च पदाला गेला तर त्याचं उच्च पदही मानावं लागतं, त्याची प्रतिष्ठाही मानावी लागते. हा इतिहास आहे देशाचा. पण तो महार मांग सांबार उच्च पदाला गेला तर ते उच्च पद फक्त त्याच्या हातात असतं, पण प्रतिष्ठा त्याच्याजवळ अजिबात नसते. आणि त्यामुळे तो समाजावरती आपला प्रभाव पाडू शकत नाही. हे खरं आहे की खोटं आहे, आपण नीट विचार करा. म्हणून आपल्याला जर प्रतिष्ठा हवी असेल आणि प्रतिष्ठा जर सामर्थ्याचा मार्ग असेल, उपाय असेल, तर आपल्याला 100% बौद्ध म्हणलं पाहिजे. जातीचा वास येईल अशी कुठलीही घाण आपल्या अंगावरती असता कामा नये. म्हणून धम्मदीक्षा घेतली पाहिजे, नामांतरही केलं पाहिजे, जुने धंदेही सोडले पाहिजे. त्या हिंदू धर्माशी असणारा प्रत्येक संबंध आपण तोडला पाहिजे. तेव्हा कुठे आपला बौद्ध म्हणून प्रतिष्ठा लाभेल, तोपर्यंत लाभणार नाही. तळ्यात मॅच जर करत बसला, सवलतीसाठी महारमांग आणि सांगायला बौद्ध, अरे तिथे तुमच्या आबरूचं खोबरं झालं. तिथेच तुम्ही आयुष्यामध्ये फार पराक्रम नाही करू शकणार. फार तर 4 पैसे कमवाल, संसार कराल, त्यापेक्षा तुमच्या पदरात काही पडायचं नाही. हे थोडंसं आपण स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलं, केवळ इकॉनॉमिक सोर्स ऑफ पॉवर नाही, केवळ पॉलिटिकल सोर्स ऑफ पॉवर नाही, तर खरा सोर्स ऑफ पॉवर काय आहे? रिलिजियस सोर्स ऑफ पॉवर, सोशल स्टेटस सोर्स ऑफ पॉवर आहे. या 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि सोशल स्टेटस जे रिलिजियस ह्याच्यामधून लागतं ते प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि एवढं सांगितल्यानंतर मग बाबासाहेब त्यांना विचारतात की समजा तुमच्या नशिबानं क्रांती घडली, सत्ता तुमच्या हातामध्ये आली, तर या जातीभेदाच्या
ह्या राक्षसाला तुम्हाला तोंड द्यावंच लागणार आहे. अगोदर त्याचा विचार नाही केला तर नंतर त्याचा विचार करावाच लागणार आहे. आणि ते फार सुंदर वाक्य वापरलेलं आहे, ते मागे आपण बघितलं होतं तर परत पाहायला काही हरकत नाही. त्यांनी काय म्हटलं होतं, दिस इज ओनली अनदर वे ऑफ सेइंग that turn in any direction you like. Caste is the monster that crosses your path. You cannot have political reform. You cannot have economic reform unless you kill this monster. म्हणून भारतामध्ये राजकीय सुधारणा झालेली नाही, आर्थिक प्रगती झालेली नाही. का झालेली नाही? त्या जातीच्या राक्षसांना प्रत्येक गोष्ट गिळून टाकलेली आहे. काही लक्षात येतं आपलं? त्यामुळे बाबासाहेबांचा विचार त्यांच्या नंतरच्या पिढीनं बाजूला ठेवला, तो नव्या पिढीला बाजूला ठेवता येणार नाही. आणि हे युवकांचं प्रबोधन जर झालं नाही तर युवा चळवळीच्या नादानं ते कुठेही वाहत जातील आणि ही निर्णय पद्धतीनं त्याच मानसिक गुलामगिरीमध्ये अडकतील जी ही पिढ्यानपिढ्या देशामध्ये चालू आहे, जातीभेदाच्या